चोरीची रिक्षा वापरणारा इसम जेरबंद करून रिक्षा चोरीचा गुन्हा उघड. गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी. नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण असे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती ही चोरीची ऑटोरिक्षा घेऊन राणेनगर पाथर्डी फाटा परिसरात वावरत आहे. सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना दिली. त्यांनी वरील पोलीस पथकास सदर बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे अशांनी राणेनगर येथे ड्युटीस असलेले शहर वाहतूक शाखेकडील पोलीस हवालदार पवडू देवरे, पोलीस अंमलदार राजेंद्र मोरे यांना मदतीला घेऊन मुंबई आग्रा रोडवरील राणेनगर बाजूकडील सर्व्हिस रोडवर द क्लिक हॉटेलच्या समोर सापळा लावून रिक्षा पकडून रिक्षा चालकास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव यश दत्तात्रय वाजे, वय 21 वर्ष असे सांगितले. त्याच्या ताब्यातून 1,25,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून सदर ऑटो रिक्षा ही 1 महिन्यापूर्वी त्याने डोंबिवली भागातून चोरून नाशिक शहरात रिक्षा चालत होता. आरोपीने दिलेल्या कबुलीवरून गुन्हे अभिलेख तपासले असता डोंबिवली पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.